अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू महायुतीचं टेन्शन वाढवणार आहेत। भाजप उमेदवाराविरोधात बच्चू कडू उमेदवारी देणार आहेत। खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला त्यांचा तीव्र विरोध आहे आणि त्यासाठी 6 एप्रिलला बच्चू कडूंचा उमेदवार अर्ज भरणार आहे। तसेच भाजपचा एक मोठा नेता त्यांच्या प्रहारमध्ये येणार असल्याची माहिती मिळते आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्योती मेटे यांची मुंबईमध्ये सुमारे 25 ते 30 मिनिटे चर्चा झाली। शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत। नुकतीच ज्योती मेटेंनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि त्यानंतर ज्योती मेटे बीडमधून मवियाच्या उमेदवार असतील अशी एक चर्चा होत होती। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला। माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। भाऊसाहेब कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे इथली राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर लोकसभेची निवडणूक लढण्याची तैयारी असल्याचं त्यांनी सांगितलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांचं गडचिरोलीमध्ये जल्लोषात स्वागत झालं। किरसान यांच्या रूपामध्ये काँग्रेसला आता नवा चेहरा मिळाला। मतदारसंघामध्ये विकास घडवून आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना उमेदवारी घोषित केली। जिल्हा परिषदेचा अनुभव आणि ग्रामीण राजकारणामध्ये संपर्काचा आपल्याला नक्कीच फायदा होईल असा विश्वास रश्मी बर्वे यांनी व्यक्त केला। अभिनेत्री कंगना रनौतला भाजपनं लोकसभेची उमेदवारी दिली। हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना निवडणूक लढवेल। कंगनाला भाजपकडून तिकीट मिळणार याची आधीपासून चर्चा होती, तर अभिनेते अरुण गोविल यांना मेरठ लोकसभेचं तिकीट मिळालंय। रामायण या मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आता लोकसभेच्या लढाईमध्ये उतरलेले आहेत। यवतमाळमधल्या अजित पवार गटाच्या एका नेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे। पुसदमधल्या अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांचे वडील बंधू ययाती नाईक यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे। वडील आणि भाऊ राष्ट्रवादीमध्ये असताना ययाती नाईक आणि त्यांच्या पत्नीनं ठाकरे गटाच्या उमेदवाराला समर्थन दिलंय। त्यामुळे ययाती नाईक वेगळी वाट धरणार का अशी चर्चा रंगली आहे।